महायुतीच्या आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनेत्रा वहिनी, आदरणीय प्रफुल्लभाई, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय भुजबळ साहेब, वळसे पाटील साहेब, मुश्रीफ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि हजारोंच्या संख्येनं सुनेत्रा वहिनींना आशीर्वाद देण्यासाठी आलेले बारामतीकर बंधू आणि भगिनींनो, खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये या बारामतीला असं महत्व आहे. आणि माझा राजकीय प्रवास जर बघितला तर व्यासपीठावर बसलेल्या दिग्गज मंडळींनी एवढा माझा राजकीय प्रवास नाही. 1998 सालामध्ये सर्वात पहिल्यांदा माझी शरद पवार साहेबांबरोबर भेट झाली. 1999 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी काम करायला सुरुवात केली. 2004 ला पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनंच आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधनं आमदार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे 3 वाजता अजितदादांची आणि माझी भेट झाली. ती माझ्या आयुष्यातली अजितदादांबरोबरची पहिली भेट होती. ती कशासाठी होती, त्यांनी मला काय राजकीय सांगितलं होतं किंवा माझी काय परीक्षा घेतली होती हे सांगण्याचं हे व्यासपीठ नाही. परंतु अजितदादांच्या त्या राजकीय परीक्षेमध्ये मी 100% पास झालो आणि त्या दिवशीपासून पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, त्यांनी प्रचंड प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर केलं. माझा राजकीय प्रवास अजितदादांच्या, सुनेत्रा वहिनींच्या, तटकरे साहेबांच्या सगळ्यांच्या समोर असताना आज मला शिवसेनेचा नेता म्हणून भाषणाची जी संधी मिळते याच्यामध्ये श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं नक्की आहे, पण याच्यामध्ये अजितदादांचा देखील वाटा आहे हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे. 2-2.5 महिने झाले. 28 तारखेला ही घटना घडली. पहिली 27 तारखेला मी 4 वेळा अजितदादांबरोबर बोललो. दुपारी 3 वाजेपर्यंत राजकीय गोष्टींवर माझी दादांची चर्चा झाली आणि संध्याकाळी 7 वाजता अजितदादांनी या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मला एक काम सांगितलं आणि शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्यांचं काम दादा कसे सांगायचे हे माझ्यापेक्षा बारामतीकरांना चांगलं माहिती आहे. म्हणजे त्यांनी सूचना पण केली आणि त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दम देखील दिलेला होता. त्या सूचनेनंतर तात्काळ मी त्याच दिवशी 27 ला 7:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो आणि मी त्याला विनंती केली की अशा पद्धतीचा दादांचा निरोप होता. देवेंद्रजींनी देखील सांगितलं की फाईलवर ताबडतोब सही करा. आज तो माझा OSD माझ्याबरोबर वहिनी इथं आलेला आहे. त्याला मी मुंबईला फोन करून सांगितलं की सकाळी फाईल ती रत्नागिरीमध्ये पोच झाली पाहिजे, पण दुर्दैव आहे की दुसऱ्या दिवशी त्या फाईलवर सही केलेली बघायला अजितदादा आपल्यामध्ये नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना किंवा आता शिवसेनेमध्ये देखील काम करत असताना अजितदादांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार मोलाचं लाभलेलं आहे हे बारामतीमध्ये येऊन सांगताना मला अजिबात कमीपणा वाटत नाही. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये मला 2 गोष्टी फक्त या ठिकाणी सांगायच्या आहेत की ज्यावेळी हा 28 तारखेला प्रकार घडला, शिंदे साहेब त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी देखील बारामतीमध्ये होते आणि त्याच्या पुढचे 3 दिवस ते कोणाशी बोलत नव्हते आणि कोणाशी साधी चर्चा करत नव्हते. पहिले मी 3ऱ्या-4थ्या दिवशी धाडस केला आणि एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला. त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला असं वाटतं की अजितदादांच्या प्रेमापोटी अशा होत्या की ते म्हणाले, आजही मला अजितदादा माझ्या उजव्या डाव्या बाजूला असल्यासारखे वाटतात. अजितदादा परखड बोलायचे, पण अजितदादांसारखं भावापेक्षा मोठं प्रेम
माझ्यावर कुणी केलं नाही याची जाणीव दादा गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाली आणि या दुःखातनं मी सावरू शकत नाही अशा पद्धतीची एकनाथ शिंदे साहेबांची भावना होती. आणि म्हणून मला बारामतीकरांना एक हात जोडून विनंती करायची आहे. खरी तर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे हे सगळ्यांचंच मत होतं, परंतु काही लोक आता निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. विक्रमी मतदान झालं पाहिजे आणि सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्यानं विधानसभेमध्ये गेल्या पाहिजे याची जबाबदारी आज आता बारामतीकरांनी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. तटकरे साहेब, अजून एक महत्वाची गोष्ट, 2.5 महिन्यामध्ये वहिनी दादांचा मला फोन असायचा आणि दादांचा फोन कसा असायचा, 1 दिवसानं असायचा, 2 दिवसानं असायचा. आता तुमच्या समवेत काम करणारे OSD असतील त्यांना देखील माहिती आहे, जर एखादं काम झालेलं असेल तर मला ते फोनवर सांगायचे की उदयजी मी अजित बोलतोय, आणि एखादं जर काम झालेलं नसेल तर मला सांगायचे अरे बाळा तुला 4 वेळा सांगून झालं, अजून फाईलवर सही झाली नाही, आता त्या फाईलवर सही झालीच पाहिजे. एवढा अधिकारवाणीनं आम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जरी असलो तरी सांगणारा एकमेव महाराष्ट्राचा नेता होता ते म्हणजे अजितदादा पवार होते. हे मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून अजितदादांच्या माझ्या बाबतीतल्या आठवणी देखील अनेक आहेत. अजितदादांनी पक्ष बदलल्यानंतर देखील माझ्यावर कधी अन्याय केला नाही. उलट तटकरे साहेब त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत. पहिली ज्या दिवशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडण्याचा विचार मनात आणला त्यावेळी पहिला फोन मला तटकरे साहेबांचा आला. तटकरे साहेबांकडे काय असेल ते मी व्यथा मांडली. त्याच्यानंतर सुप्रियाताईंचा फोन आला, त्यांच्याकडे देखील मी माझी व्यथा मांडली. आणि तिसरा फोन मला अजितदादांचा आला. अजितदादांचा फोन आल्यानंतर मी देखील संवेदनशील आहे, मी देखील भावनाप्रधान आहे. मी काही गोष्टी त्यांना इमोशनली सांगितल्या. अजितदादांनी काही न बोलता तो फोन बंद केला आणि दुसऱ्या 10व्या मिनिटाला परत अजितदादांचा मला फोन आला. मला म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून तू बाहेर पडतोयस, पण जिंकलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व समोरच्या पक्षामध्ये टिकलं पाहिजे, हा अजित पवार म्हणून माझा तुला आशीर्वाद आहे असं सांगणारा देखील महाराष्ट्रामधला पहिला नेता हे अजितदादाच होते. हे मी अभिमानानं सांगतो. आणि म्हणून वहिनींचा फॉर्म भरताना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित होते. काल देखील त्यांनी मला सांगितले की शिवसेना पक्षाची एक स्वतंत्र बैठक झाली पाहिजे आणि एकही मत जे शिवसेनेच्या हातामध्ये आहे ते एकही मत कुठं वाया जाणार नाही याची जबाबदारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. यासाठी आजच सकाळी आम्ही एक बैठक घेतली, आम्ही एक छोटासा मेळावा घेतला. त्या बैठकीला अजयदादा देखील उपस्थित होते, तटकरे साहेब देखील उपस्थित होते, संजय बनसोडे देखील उपस्थित होते. आणि आम्ही देखील शिवसेनेनं पण केलं आहे की सुनेत्रा वहिनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ निशाणी घेऊन उभ्या असल्या तरी देखील त्या शिवसेना पक्षाच्याच उमेदवार आहेत. अशा पद्धतीनं शिवसैनिकांनी काम करावं असा सज्जड दम आज ऑनलाईनमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. त्याच्यामुळे बारामतीत आल्यानंतर अजितदादांच्या फोटोला हार घातलेला हा दुर्दैवी प्रसंग आपल्याला बघायला मिळेल हे स्वप्नात देखील आपण कोणी पाहिलं नव्हतं. आणि म्हणून दादांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, दादांना जर खऱ्या अर्थानं आदरांजली व्हायची असेल तर आजपर्यंतच्या बारामतीच्या इतिहासामध्ये जेवढे टक्के मतदान झालं नाही त्याच्या कितीतरी पटीनं टक्केवारी ही मतदानामध्ये वाढली पाहिजे आणि त्याच पटीनं सुनेत्रा वहिनींचं मताधिक्य देखील वाढलं पाहिजे. ही विनंती शिवसेनेच्या वतीनं मी आपल्याला करतो, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं देखील आपल्याला करतो. आणि भविष्यामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना जे जे काही स्वप्न अजितदादांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू हा शब्द बारामतीतील सगळ्या बंधू भगिनींना मी देतो. घड्याळासमोरचं बटन दाबून सुनेत्रा वहिनींना विक्रमी मतांनी आपण निवडून द्यावं ही हात जोडून आपल्याला विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सामंत साहेब. आदरणीय सीएम साहेबांचं बारामतीमध्ये आगमन झालेलं आहे. सीएम साहेब आता एक 2-4 मिनिटात पोहोचतील. त्यानंतर रामदासजी आठवले बोलणार आहे, आदरणीय वहिनी साहेब बोलतील आणि मग मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी बोलणार आहे. आज आपण सर्वजण एका वेगळ्या मनस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहोत. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये एवढाच फरक करा, जय यांना एवढंच सांगा फक्त बारामतीचे विकास पुरुष नाही तर महाराष्ट्राचे विकास पुरुष.